आज पार होईल अशी अपेक्षा आपण ठेवूया आणि दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन आजच्या संध्याकाळच्या सत्राची सुरुवात आपण करूया. स्ट्रायकर साइडला आहेत मिस्टर पाकळे. पहिला बॉल वेगानं हाताळला होता, पण या वेगाचं प्रत्युत्तर नव्हतं आणि म्हणूनच येतोय हा डॉट बॉल. संजय पाकळे स्ट्रायकर साइडला आहेत आणि राहुल झोरे नॉन स्ट्रायकर साइडला. इजाज मंड्रेला त्यांच्या खांद्यावर तर पहिलं षटक सोपवलेलं आहे प्रथमेशने. पुढचा बॉल फुलटॉस बॉल, ग्लान्स करण्याचा प्रयत्न, बॉल लेग स्टंप सोडून जातोय आणि आता ही पहिली धाव तिरुपती सावर्डे संघाच्या धावफलकावर नोंदवली जाते. संजय पाकळे आणि राहुल जोरे ही सलामीची जोडी सुरुवात देताना पाहायला मिळेल. कालच्या दिवसातला सर्वोत्तम धावफलक जवळपास 90चा म्हणजे 89चा होता. 89 इज द हायेस्ट स्कोर टिल नाव. यानंतर बघूया आज यापुढे कोणता संघ जातोय का. फुटवर तितकं नाही जुळलं. पायांची स्ट्राईड मोठी केली. ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा प्रयत्न संजय यांचा राहिलेला बघा पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहायला मिळते. बॉलला खूप चांगल्या पद्धतीनं हाताळलं जाते. कुठले बॉल पिच करतायत. लाईन ऑफस्टमच्या बाहेर ठेवले. लेंथवर त्यांनी खूप चांगलं काम केलंय. 2 डॉट 1 वाईड. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न. बॉल वाईड ऑफ मिडॉन लाडवला जाईल तोपर्यंत मिळते 1 धाव. 6 षटकांचं क्रिकेट असल्यामुळे तुम्हाला ती संधी मिळते स्वतःला वेळ देण्याची आणि तोच खेळ संजय यांचा पाहायला मिळतोय. ज्यांनी आता स्ट्राईक रोटेट केली आणि स्ट्रायकर्स एंडला राहुल झोरे पोहोचलेले आहेत. धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल. या कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर, या सपाट आउटफील्डवर जास्तीत जास्त धावा बनवण्यासाठी फलंदाजांची मेहनत तर दिसेलच. पायांची हालचाल नाही. ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणावरून हा अटेम्प्ट त्यांनी घेतला. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहूया बघा. पाय जमिनीशी घट्ट करून स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. अजून जास्त फ्लेक्झिबिलिटी आणि अजून जास्त प्रेझेन्स ऑफ माइंड अपेक्षित आहे फलंदाजांकडून. पुढचा बॉल पुढ्यात ठेवलेला बॉल, बॅटचा फेस त्यांनी स्क्वेअर लेगला क्लोज केला. बॅटची इनसाइड एज, बॉल जाईल शॉट फाईन लेगला. तोपर्यंत पूर्ण होते 1 धाव. 1 धाव वडील लवसके पोहोचते 3 वर. अजूनही एकही मोठा स्ट्रोक या षटकात आला नाहीये. बॉल डिलिव्हर्ड झालेत या पहिल्या षटकातले. AK स्पोर्ट्स वरवडे संघाच्या इजाजकडून 5 आणि धावफलकावर धावा आहेत 3. शेवटचा बॉल करायचंय तर आताच करायचंय. पॉवर प्ले आहे आणि पॉवर प्लेमध्ये फलंदाजांची पॉवर पाहायला मिळेल का. शेवटचा बॉल पहिल्या षटकातला संजय यांच्यासाठी. ड्राईव्ह केलंय फ्रंट फुटला वेगळं करत असताना शतरक्षक आहेत मिडॉनला. बॉलवर पोहोचतील. स्ट्राईक संजय स्वतःकडे ठेवत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. तिरुपती सावर्डे संघाची धावसंख्या 4. एक विकेट न गमावता घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो. चेहरे आणि क्रिकेटचं प्रेम प्रत्येक लहान थोर व्यक्तीला स्टेडियममध्ये घेऊन येतं आणि बघा ना, शाळा संपली, परीक्षा झाली आणि सर्व उद्याचे सुपरस्टार तुम्हाला स्टेडियममध्ये पाहायला मिळतात. सचिन हरताल. सचिन हरताल हे नवीन गोलंदाज पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. लेफ्ट आर्म सीम. बॅटच्या वरच्या बाजूला बॉल आदळतोय. करायचा होता हा पंच, पण कव्हर पॉइंटला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर बॉल अडवला जाईल तोपर्यंत पूर्ण होते फक्त 1च धाव. धावसंख्येचा वेग वाढवण्यासाठी चौकार किंवा षटकार हे 2 पर्याय वापरावेच लागतील. त्यासाठी प्रयत्न तर फलंदाजांचे होत आहेत, पण गोलंदाज ती संधी देत नाहीयेत. पण म्हणतात कधी-कधी तुम्हाला तुमच्या मनासारखं मिळत नाही. ते प्राप्त करण्यासाठी ते वेगळे प्रयत्न द्यावे लागतात. सचिन हताल. सचिन हताळ यांचं षटक चांगलं सुरू झालंय. पहिल्या बॉलवर सिंगल, पुढच्या बॉलवर फक्त डॉट. 2 चेंडूचा खेळ संपलाय. सचिन हताळचा देखील गोलंदाजीचा क्लास पाहायला मिळालाय.
प्रत्येकाकडे क्षमता आहे. काहींची क्षमता संधी नाही मिळत म्हणून लपते आणि सचिन बघा या वरच्या दर्जाच्या व्यासपीठावर येत असताना, आपला खेळ दाखवत असताना चांगलाच खेळ जे उत्तराखंडवरून या स्पर्धेत खेळण्यासाठी आलेले आहेत. या स्पर्धेमध्ये भारतातील लोकप्रिय नामवंत खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. उत्तराखंडमध्ये देखील क्रिकेट खूप जास्त खेळलं जातंय आणि त्याचं प्रमाण आता गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये देताना पाहायला मिळालंय. सचिन हताळ यांनी आतापर्यंत 3 चेंडू डिलिव्हर्ड केले आहेत. फक्त 1 धाव खर्च केले. धावसंख्या तिरुपती सावर्डे 5. ड्राईव्ह केलंय. पुन्हा एकदा फुटवत नाही आहे. ज्या ठिकाणी होते खडे-खडे हा स्ट्रोक त्यांनी एक्झिक्यूट केला मिड ऑफला. मिळते फक्त एकच धाव. फक्त एकाच धावेंवर फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम दोन्ही गोलंदाजांनी केलेलं आहे. अजूनही डबल नाही, अजूनही 4 नाही, अजूनही 6 नाही. अजूनही त्या सर्व गोष्टींची प्रतीक्षा फलंदाज करतायत, त्यांचे चाहते करतायत. 10 चेंडूंचा खेळ पहिल्या डावातला संपलाय. धावसंख्या बिनबाद 6 धावा. नेक्स्ट बॉल. बॉलच्या पिचिंगला फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न संजय यांचा राहिलेला आहे. पण बॉल थोडा लो राहिलाय. शोल्डर यूज खूप चांगला आहे खरं तर सचिनचा बघा. बॉल थोडा लो राहिलाय आणि थायपॅडच्या बाजूनं बॉल विकेट किपरच्या हातात जाऊन विसावलेला आहे. बॅटचा फेस मिड विकेटला क्लोज केला होता संजय यांनी, पण संपर्क नाही बनवू शकले. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातला धावसंख्या बिनबाद 6. ड्राईव्ह केलंय. आहेत मिड ऑफला क्षेत्ररक्षक. जास्त काही नाही मिळणार. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर मिळते फक्त एकच धाव. 2 षटकांचा खेळ संपला. तिरुपती सावर्डे 7 धावा, एकही विकेट न गमावता. यंगस्टार प्रीमियर लीग गेल्या वर्षीचं यश टिकवून ठेवण्यासाठी आयोजकांनी विशेषतः केली गेलेली मेहनत. हे 2 चेहरे थोडेसे आत्ता निराश आहेत, पण पुढच्या 4 षटकांवर जर त्यांनी काम अचूक केलं तर मग प्रतिस्पर्धी संघाला घाम फुटण्याची शक्यता आहे आणि ती कॅपॅसिटी आहे संजय यांच्याकडे. प्रदीर्घ क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. संघमालक हे पद त्यांनी भूषवलेले आहे. स्वतः एक यशस्वी उद्योजक आहेतच, पण क्रिकेटसाठी नेहमीच त्यांनी आपला अनुभव दिलेला आहे, आपला वेळ दिलेला आहे. ते स्ट्रायकर साइडला आहेत. राहुल झोरे हे थोडेसे ऑफ कलर दिसत आहेत. ज्यांनी 5 चेंडू घेतले, 2 धावा बनवल्यात. तुमच्या कामगिरीची आठवण तुम्हाला करून घ्यावी लागेल. अँगलचा यूज हर्ष यादव याने योग्य केला. रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावच्या स्पर्धेमध्ये हा खेळाडू चमकदार गोलंदाजी करताना पाहायला मिळाला होता आणि आत्ता सुद्धा देवगड हे त्याचं आवडीचं ठिकाण आहे असंच कुठेतरी वाटतंय. हर्षची सुरुवात डॉटने. शॉर्ट ऑफ लेन लेट खेळलेत. बॉल पोचतोय थर्ड मॅनला. लॉंग चेस फॉर द फिल्डर. येईल का पहिला चौकार? आजच्या संध्याकाळच्या सत्रातला तर नाही. चेंडूचा वेग कमी होता. आउटफील्ड जरी फास्ट आहे, पण एक एलिगंट टच दिला होता संजय यांनी. त्याचमुळे मिळतात त्या 2 धावा. धावसंख्या अजूनही सिंगल डिजिटवर. हायएस्ट सिंगल डिजिट म्हणजेच 9 धावा झालेल्या आहेत. 14 चेंडूचा खेळ संपला. हर्ष यादव पुढचा बॉल. ग्लान्स केलंय. बॉल फाईन लेगला. क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतोय. एक तर पूर्ण केली जाते, दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि आता येतोय आजच्या संध्याकाळच्या सत्रातला पहिला चौकार तिरुपती सावर्डेसाठी. 4 धावा. संजय यांच्या वतीनं तो चौकार आलेला आहे. खरं तर लेदर बॉल क्रिकेट स्टान्स ही ओळख आहे फलंदाज संजय यांची. त्यामुळे त्याच शैलीने ते स्ट्रोक्स खेळत आहेत. ऑनसाइडला पुल करायचा प्रयत्न. बॅटची टॉप एज. बॉल मागे लँड होतोय लॉंग लेगला. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एकदा पूर्ण. सेकंडचा कॉल नाही दिला जाणार. एकच मिळते. एकदा वाढते. धावसंख्या पोहोचते 14. एकही विकेट न गमवता. कधी कधी विकेट वाचवून खेळण्याऐवजी धावा बनवण्यासाठी रिस्क घ्यावी लागते. सिच्युएशन अॅनलाइज करून आतापर्यंत जितक्या धावा बनायला पाहिजे होत्या तितक्या धावा तर बनत नाहीये. त्याचमुळे आता आपल्या प्रयत्नांची उंची वाढवणं अनिवार्य होऊन बसलेले आहे. अजूनही 10 फलंदाज आराम करतायत. वेग भन्नाट होता. अँगलचा यूज परफेक्ट होता. गुडलेचा बॉल पिच केला. विकेट किपर प्रथमेश पवार नाना योग्य त्या पोझिशनमध्ये येतोय हा डॉट बॉल. चला दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी यायचं आहे जशी सूचना आम्ही देतोय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. श्रीराम फाउंडेशन ठाणे आणि गोल स्ट्रायकर्स गोवा. दोन्ही कॅप्टन चला इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. आपण आपली टीम लिस्ट सुद्धा अपडेट करायची आहे. दोन्ही कॅप्टन चला या. श्रीराम फाउंडेशन ठाणे आणि गोल स्ट्रायकर्स गोवा. येस चला डीआरएस कॉल केलेला आहे. डीआरएस कॉल केलाय. पुढच्या संघामध्ये सुद्धा तारेसे तर तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. श्रीराम फाउंडेशन ठाणे या संघामध्ये
करण पाटील असतील, अजय पाटील, प्रितेश जोशी, गणेश डिंगोरे, भाया पाटील, आदिनाथ मडके, कमलेश पाटील अर्थात कावा, आकाश रिपट कासारवडीलचा स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, अनिकेत पाटील सोनारपाड्याचा, क्रिसिल अस्तान वसईचे, वेदांत पाटील टेंबिवली. एक स्टार कास्ट आहे. सर्व तरुण खेळाडू एकत्रित एका संघात तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. तसेच आपण गोल स्ट्रायकरचा जर आढावा घेतला तर गोल स्ट्रायकर्समध्ये तुम्हाला देवबागचा दर्शन बांदेकर तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. तसेच गुरुप्रसाद आरोसकर, गौरेश नागवेकर, समर्थ गवस, साहिल वांगणकर. फेअर डिलिव्हरी. चला फेअर डिलिव्हरी. त्यानंतर रजत कुडाळकर आणि इम्रान मुल्ला, राजा नाचेकर. हे सर्व तुम्हाला गोव्याचे धुरंधर पुढच्या संघात खेळताना पाहायला मिळते. मजा येईल पुढच्या मॅचमध्ये. परत पाहूया या सामन्यामध्ये नेमकं काय घडतंय. हर्ष यादव पुढचा बॉल. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ तिसऱ्या षटकाला संपलेला आहे. धावसंख्या 14. प्लेयर डगआउट मध्ये प्लेयर्सने बसून घ्यायचे. एके स्पोर्ट्स फोर्स केलं बॉलला. मिड ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. बॉल स्ट्रेट लॉंग ऑफ क्लिअर करतोय. येतो चौकार. 4 धावा. प्रीमियर लीग कसे आयोजन दर्जेदार, अन खेळाडू प्रेक्षकांनी केली स्पर्धा ही बहारदार. खेळूया पाहूया आनंद घेऊया जाऊ चला देवघरात. नंबर 1च प्रीमियर लीग यंगस्टार. आणि हे आहे टायटल सॉन्ग. आमदार दशक अर्थात यंगस्टार प्रीमियर लीगचा 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 6च्या रन रेटनं 18 धावा झालेल्या आहेत. मागच्या षटकातल्या शेवटच्या बॉलवर जो चौकार आलेला आहे तो कॅरी फॉरवर्ड करावा लागेल. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा येत आहेत गोलंदाज इजाज मंड्रेला, ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. सेकंड स्पेलमध्ये ते येत आहेत. पहिलं स्पेल त्यांचं एका षटकाचं होतं. त्यामध्ये त्यांनी चांगली कामगिरी करत असताना डावाला गोलंदाजीची उत्तम सुरुवात मिळवून दिली होती. पण आता फलंदाज सेट झालेत. दोन्ही फलंदाजांची आयसाईट पक्की झाली. अनुभव त्यांना प्राप्त झाला खेळपट्टीचा आणि तो अनुभव वापरावा लागेल. आता मोफतच्या धावा मिळतील. बोनस मिळणार आहे आणि या 2 धावा व्हाईट बॉलच्या काउंट केल्या जातील. 2 धावा वाढते. धावसंख्या 20. धावा कशाही येऊ द्यात. धावा येणं आवश्यक आहे आणि त्यातल्या त्यात जास्त काही मेहनत यावेळेस करावी लागली नाही फलंदाजाला. स्ट्राईक चेंज झाले. स्ट्रायकर साईडला राहुल झोरे, ज्यांच्या वतीनं मागच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर चौकार पाहायला मिळाला. आणि आता पाहूया तसाच खेळ सातत्यानं पुढच्या 3 षटकांमध्ये तिरुपती सावडेसाठी ते खेळतील का. वेग भन्नाट आहे. वेगामुळेच तर फलंदाजाला बीट केलेला आहे. पुन्हा एकदा टप्पा त्यांनी खेचला. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ. बॉल राईज झाला. पुल करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होता. त्यांची देखील तयारी होती अटॅकिंग स्ट्रोक खेळण्याची, पण कनेक्शन बॅट आणि बॉलचं नाही झालं. आणि व्हाईट बॉल नंतर पुन्हा एकदा ऑन ट्रॅक बॉलिंग इजाजची. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. इजाज आता नियंत्रण चुकलं आणि पुन्हा एकदा 2 धावांचा बोनस मिळेल का. येस, पुन्हा एकदा 2 धावांचा बोनस मिळतोय. मोफतमध्ये 4 धावा मिळालेल्या आहेत काही न करता. मला असं वाटतं की 60 धावा किमान, मिनिमम 60. त्याहून खालचा विचार करून चालणार नाही. मिनिमम 60 संध्याकाळचं सत्र आहे. 60 धावा तर बनल्याच पाहिजे आणि तोच एक गोल असला पाहिजे फलंदाजीकडे द्या तिरुपती सावडी या संघाचा. आणि तो गोल लक्षात घेत असताना संजय यांनी चांगला खेळ दिलाय. आता त्यांचा स्ट्राईक रेट 11 आहे, म्हणजे 100 आहे. 11 चेंडू 11 धावा. 150 ते 200 हा स्ट्राईक रेट असलाच पाहिजे. फुल एंड बॉल होता. बॅटचा संपर्क, बॉल मागे थर्डमॅनला 1 धाव मिळते. एकदा ओढून धावसंख्या पोहोचते, ती म्हणजेच 23 धावा. या पूर्ण डावाचा आढावा घेतला तर एकही षटकार आतापर्यंत नाही आलाय. फक्त चौकारांवरच थांबून ठेवलेलं आहे गोलंदाजांनी फलंदाजांना. धावसंख्येचा वेग वाढवण्यासाठी षटकार बंधनकारक ठरतात आणि आतापर्यंत ती गोष्ट स्कोर कार्डवर पाहायला मिळत नाहीये. यावेळेस बॅटचा फेस क्लोज केला मिड विकेटला. फुल एंड बॉल. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवर पोहोचतील. थ्रो होईल नॉन स्ट्रायकर साइडला. तोपर्यंत दोन्ही फलंदाज यशस्वीरित्या आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलेले आहेत. 2 धावा वाढते. धावसंख्या पोहोचते 25 वर. प्रतिभा आहे तर मग ती लपवून का ठेवायची. मैदानात त्या गोष्टी तुम्हाला आणाव्या लागतील ज्यासाठी तुम्हाला संघात निवडलं गेलेलं आहे.
आणि त्यासाठी राहुल झोरे सातत्याने प्रयत्न करताना पाहायला मिळतात. स्कोर कार्ड पुढे नेण्यासाठी. आणि आता बघा ऑन द राईट स्ट्रोक खेळलाय क्षेत्ररक्षक स्ट्रेट लॉंग ऑफला बॉलवर पोहोचतोय. सिंगल होईल कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला जातोय आणि तो कॉल कंप्लीट केला जाईल का? तो कॉल कंप्लीट केला जाईल. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव असं म्हटलं जाते. आता धावांसाठी धावाधाव या दोन्ही फलंदाजांची मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर पाहायला मिळते. हे षटक फायद्याचं राहिलेलं आहे तिरुपती सावर्डे संघासाठी. फक्त एक डॉट बॉल, 2 डबल, 1 सिंगल आणि 4 धावा व्हाईट बॉलच्या. त्याचमुळे मागच्या 3 षटकात गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला होता. पण या षटकामध्ये फलंदाज आपल्या धावफलकाला पुढे नेण्यासाठी प्रामाणिकतेने प्रयत्न देत आहेत. पुढचा बॉल धावसंख्या 27. ओ स्ट्रोक खेळलाय पंच करताना वो पॉइंटला पण डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते आणि राहुल झोरे यांचा झंझावती खेळ संपलेला आहे जो आत्ता कुठे सुरू झाला होता. धक्का पहिला बसतोय टीम तिरुपती सावर्डे. प्रीमियर लीग कसे आयोजन दर्जेदार अन खेळाडू प्रेक्षकांनी केली स्पर्धा ही बहारदार खेळूया पाहूया आनंद घेऊया जाऊ चला देवघरात. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेले आहेत. आदर्श हे नवीन फलंदाज दाखल होत आहेत. बघा काही फलंदाज थोडक्या चेंडूंसाठी येतात ज्यांना खूप कमी चेंडू मिळतात. पण त्या कमी वेळेमध्ये सुद्धा ते त्यांचा वरच्या दर्जाचा खेळ देतात. त्यापैकी हा फलंदाज आहे आदर्श. खरं तर मिडल फेज सुद्धा संपण्याच्या मार्गावर आहे. आपण एंड फेजला पोहोचतोय. पण पाहूयात त्यांचा तो खेळ ज्यासाठी त्यांना 3ऱ्या क्रमांकावर पाठवलेला आहे संघासाठी पाहायला मिळेल का? बॅटच्या स्टिकवर बॉल आदळतोय. मिड ऑफ नव्हतं थर्ड सर्कलच्या आतमध्ये बॉल पोचेल मागे सर्कलच्या बाहेर. थ्रो केला जातोय. थोडासा कॅज्युअल थ्रो होता. धावा महागात पडतील. या षटकामध्ये खूप मिस्टेक्स झालेल्या आहेत तिरुपती सावर्डे संघाकडून. 4 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 29 तिरुपती सावर्डेला. या षटकामध्ये अजूनही चांगला खेळ देण्याची आवश्यकता होती. काही स्ट्रोक ऍडजस्ट नाही झाले. संधी फलंदाजाला मिळाली होती पण त्या संधीचा फायदा तितका उचलता आला नाही. कारण 2 वाईड बॉल म्हणजे 2 वर 4 धावा मिळाल्या. त्यानंतर एक फलंदाज बाद झाले म्हणजेच बाद होणारे फलंदाज राहुल झोरे. 4 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 29 झाली. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. तिरुपती सावर्डे संघाकडून पुनरागमनाची अपेक्षा आहे. आणि बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत AK स्पोर्ट्स कडून आशिक अली. बघा पूर्ण बॅक साइड बॉलिंग युनिट खूप चांगलं आहे. फिरकीचा जादूगार म्हणून आशिक अली यांना ओळखलं जातं. आणि पाहूया पुन्हा एकदा तीच जादू या हायस्कूल ग्राउंड देवगडवर आशिक अलीची पाहायला मिळते का? केरला बरोबर आलेत या स्पर्धेमध्ये. पहिला बॉल फुल लेंथ होता. बॅटचा फेस क्लोज केला. फ्लिक करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला मिळते एक धाव. लेग बाईटची एक धाव वळेल. लवसक्या पोहोचते 30 वर. आशिक अली यांना ओळखणं वाटतं तितकं सोपं नाहीये. धीम्या गतीने फलंदाजांना चकवण्यासाठी त्यांना ओळखलं जातं. प्रत्येक शैलीचा चेंडू त्यांच्याकडे आहे. लेग ब्रेक, रॉंग वन, गुगली या सर्व गोष्टींना व्यवस्थित ते जपतात. प्रत्येक षटकामध्ये त्या गोष्टींचा वापर करतात. पण पाहूया आता जखमी बाग आहे तिरुपती सावर्डे संघ. पाहूया आता या उर्वरित 11 चेंडूंवर धावफलक कुठवर जाईल. 60 अप जसा मी उल्लेख केला. 60 धावा किमान पाहिजे स्कोर कार्डवर. ट्रॅक असेंडला आदर्श. पुढचा बॉल आशिक अलीचा. बॉल हवेत आहे. बॅटचा फेस खूप जास्त वर गेला. मारायचा तर टॉपच्याला मारायचा. आशिक अलीच्या विरोधात आदर्शचा हा अफलातून षटकार. अलीच्या विरोधात आलेला आहे. लेट कट आणि काय गॅप शोधलाय. यालाच म्हणतात प्युअर क्लास क्रिकेटचा जो आदर्शच्या वतीनं पाहायला मिळाला.
टेक्निक सुद्धा आहे तेच पाहायला मिळालं. टेक्निक आदर्शची पण यावेळेस चेंडूचा वेग वाढवलाय. मी म्हणालो होतो, की आशिक अली यांना ओळखणं वाटतं तितकं सोपं नाही. पण आदर्शने 2 अप्रतिम स्ट्रोक खेळले. स्कोर कार्ड 40 वर पोहोचलेला आहे. अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि पुढच्या 8 चेंडूंवर पाहूया 4 किंवा 5 मोठे स्ट्रोक आले, तर स्कोर कार्ड चांगल्या स्थितीमध्ये जाईल. फुल करण्याचा प्रयत्न बॅटची लिडिंग एज बॉल फ्लाय स्लिपला शॉर्ट स्टॉपला अडवला जाईल. बॉल तोपर्यंत एक धाव. शाहिद त्या ठिकाणी तैनात होते. बॉल अडवला, थ्रो केला तोपर्यंत एक धाव मिळते. एक धाव वळून धावसंख्या पोहोचते 41. शेवटचा बॉल या 5व्या षटकातला. प्रत्येक जण सर्वोत्तम खेळ देण्यासाठी आलेला आहे. या स्पर्धेत सहभागी झालेला आहे. संजय स्ट्राईक असेंडला बॉलला वळवलंय. बॉलचा टर्न तितका नाही ओळखता आला. संजय यांना येतोय हा 5व्या षटकातला शेवटचा बॉल. डॉट 5 षटकाचा खेळ संपून धावसंख्या 41. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहूया. बॉलला बाहेरच्या दिशेने टर्न केलेला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरची पिचिंग. वाईड लाईन पकडून हा चेंडू हाताळला होता गोलंदाज आशिक अली यांनी. आशिक अलीच्या या षटकात 2 मोठे स्ट्रोक जरी आले, पण त्यानंतर त्यांचं नियंत्रण या षटकावर होतं. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर तिरुपती सावर्डे या संघाची 41 धावा. 41 लॉस ऑफ 1. तर बॉलिंग ट्रॅकवर सचिन शर्मा हे नवीन गोलंदाज पाहायला मिळतील. सचिन शर्मा आहेत. आपण थोडीशी करेक्शन करूया. हां. ते हताळ या गावाला बिलॉंग करतात, बरोबर? आणि आता बॉलिंग ट्रॅकवर दुसरं षटक वैयक्तिक घेऊन आलेले आहेत आणि या डावाचं शेवटचं सचिन. वेगाचा हा बॉल वेगानं उडवलाय. एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट केलंय आणि एक्स्ट्रा एफर्ट फलंदाज आदर्शचे स्कोर कार्ड पुढे नेण्यासाठी षटकार साधावा. एक झोन मध्ये खेळणारे फटके असले पाहिजेत. त्यांनी थर्ड मॅनला स्ट्रोक खेळला, त्यांनी लॉंग ऑफला खेळला, आता एक्स्ट्रा कव्हरला खेळला. ज्या ठिकाणी बॉल येतोय, ज्या ठिकाणी खेळला पाहिजे त्या ठिकाणी खेळला जातोय. फलंदाज आदर्शच्या वतीनं फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. मिडॉन नाहीये. बॉल मागे स्ट्रेट लॉंग बॉल क्षेत्ररक्षक बॉलवर आणि त्याच्याकडून झाली चूक. बॉल सीमारेषा पार. 50 अप फॉर टीम तिरुपती सावर्डे. करण्यास भाग पडतात आणि तीच प्रतीक्षा या स्कोरची होती तिरुपती सावर्डे संघाला आणि त्यांची प्रतीक्षा पूर्ण झालेली आहे आणि त्याचं क्रेडिट जाते 100% आदर्शला. काय खेळतोय. स्ट्राईक रेट भन्नाट आहे. चौकार षटकार या दोन्ही गोष्टीवर त्याचं लक्ष आहे. गोलंदाजाचा वेग भन्नाट आहे. महाप्रचंड वेगानं हा चेंडू त्यांनी हाताळला होता. कारण वेगवेगळी स्किल वेगवेगळ्या खेळाडूंकडे असते. आता गोलंदाज अँगलचा यूज योग्य करतोय. बॉल गुडलेनला पिच करतोय. बॉलिंग पाथ त्यांचा योग्य आहे. 6व्या स्टंपवरून बॉल विकेटकीपरच्या हातात. त्यातल्या त्यात एक्सप्रेस स्पीड असल्यामुळे फलंदाजाची बॅट स्विंग तर पाहायला मिळाली. बॅट पूर्ण खांद्याच्या मागे, पण संपर्क नव्हता. आता राईज केलाय बॉल टप्पा पडल्यानंतर. हे व्हेरिएशन खूप महत्वाचं आहे. तुमच्या विरोधात जेव्हा प्रतिहल्ले सुरू केले जातात अशा वेळेला त्या प्रतिहल्ल्यांना रोखण्यासाठी तुम्हाला ते परिवर्तन वापरावं लागतं आणि तेच परिवर्तन पाहायला मिळालं. या अगोदर बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली होता आणि आता खांद्याचा वापर करून बॉलला बाउन्स दिला जो फलंदाजाला ओळखता नाही आला. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. शेवटचे 2 बॉल बाकी. पहिल्या डावातले फुल बॉल होता. स्क्वेअर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटला पोहोचून हा झेल टिपतायत आणि आदर्शचा खेळ संपलेला आहे. विशाल यांनी हा झेल टिपलाय. पण आदर्शने काय धमाकेदार खेळ करत असताना आपल्या संघासाठी 10 चेंडू 23 धावांचं योगदान दिलंय. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते ज्यामध्ये 2 चौकार 2 षटकार. आदर्श फॅन्टास्टिक बॅटिंग. दोन्ही कॅप्टन लगेच टॉससाठी यायचं आहे. श्रीराम फाउंडेशन ठाणे आणि गोन स्ट्रायकर्स गोवा. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला. धावसंख्या 51 झाले. नयन भगत हे नवीन फलंदाज शेवटच्या बॉलसाठी येत आहेत.
कधी-कधी एक चेंडू खेळूनही तुम्हाला हायलाइट होता येतं आणि पाहूया तो हायलाइटिंग पार्ट नयन भगतचा मैदानात पाहायला मिळतोय का? या षटकाची सुरुवात षटकारानं झाली आणि या षटकाचा शेवट नेमका कसा होतोय ते आपण पाहणार आहोत. लास्ट बॉल पहिल्या डावातला फेस करण्यासाठी स्ट्रायकर साइडला आहेत नयन भगत, बॉलिंग ट्रॅकवर सचिन. ओव्हर द विकेट. संपर्क नाही बनवू शकले. बॉल पोहोचतोय फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाकडे. तोपर्यंत एकदा पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न यशस्वी काय होणार नाही. एक धाव मिळते. 6 षटकं संपतायत. 52 धावा धावफलकावर. जिंकण्यासाठी 36 चेंडू, 53 धावांची गरज. 36 बॉल्स अँड 53 रन्स. AK स्पोर्ट्स वरवडे. धन्यवाद. AK स्पोर्ट्स वरवडे संघाचे संघमालक आणि सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो आमच्या क्रीडा मंचावर येऊन त्यांनी आसनस्थ व्हायचं आहे. त्याचप्रमाणे आपले सर्व वरिष्ठ मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमचे नाथन हिप्परकर यांना विनंती करतो त्यांचे शुभ हस्ते त्यांना त्यांचं स्वागत करायचं आहे. सुरुवातीला माजी प्राध्यापक पाटील सर यांचं स्वागत करायचं आहे. मी हिप्परकर यांना विनंती करतो त्यांचे शुभ हस्ते. पाटील सरांना विनंती करतो त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर MSCB अधिकारी आमदार सर देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत करायचं आहे. हॅलो चेक हॅलो आणि ज्येष्ठ नागरिक तारी साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करायचं आहे. जाऊया टॉससाठी. आपल्यासोबत आहेत मनीष पाटील सर. धन्यवाद ऋत्विकजी धुरी. चला कॅप्टन या टॉससाठी पोहोचलेले आहेत श्रीराम फाउंडेशन ओवळा ठाण्याचे कॅप्टन अजय पाटील. चला गोल स्ट्रायकर्स गोवा आपण टॉससाठी लगेच या. बघा ती सूचना आम्ही सातत्याने देत आहोत. तुम्हाला वेळेवर यायचं आहे, वेळेवर खेळायचं आहे, आपल्या समय सूचकतेचं प्रदर्शन करायचं आहे. पूर्ण टीम आमची ठाण्यावरून आलेली आहे. सर्व यंगस्टर्स आहेत या टीममध्ये. ग्रामीण क्रिकेटचा तगडा अनुभव श्रीराम फाउंडेशन ओवळा ठाण्याच्या सर्व खेळाडूंना आहे. पण एका बाजूला गोवन स्ट्रायकर सातत्यानं सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर या परिसरामध्ये दबदबा राहिलेला आहे गोवन स्ट्रायकर्स गोवा या संघाचा. त्याचमुळे पुढच्या सामन्याला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. चला निवेदन करतोय मी कॅप्टनला गोवन स्ट्रायकर्स गोवाच्या की श्रीराम फाउंडेशन ओवळा ठाणेचे कॅप्टन अजय पाटील पोचलेले आहेत. चला गोवन स्ट्रायकर्स गोवा कॅप्टन टॉससाठी लवकरात लवकर या. आदरणीय नाथन हिप्परकर यांच्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. जे यंगस्टार क्रिकेट क्लबचे जुने जाणते क्रिकेटपटू आहेत आणि महाराष्ट्र पोलीस दलात ते कार्यरत आहेत. तर नाथन हिप्परकर साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आपण पुढचा सामना सुरू करणार आहोतच आणि अजूनही गोवन स्ट्रायकरचे कॅप्टन काय उपस्थित होत नाही. आपण लवकरात लवकर या. आपण टॉस करणार आहोत. समालोचन कक्षामधून पुढच्या सामन्याचे म्हणजे पुढच्या डावाचे अपडेट्स घेणार आहोत. जयेश पोटफोडे सर सोबत असतील प्रसाद चाळके सर. हॅलो, हॅलो. तेच आपल्या आपण स्क्रीनवर पाहतोय मागच्या इनिंगच्या हायलाइट्स. चांगला खेळ आदर्शच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. जबरदस्त खेळ त्यांनी कमी चेंडूमध्ये 23 धावांचे खेळी साकारल्याने त्याच्या जोरावर एक चांगला टोटल इथे उभा केला गेला आहे. शेवटच्या षटकात देखील चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सचिन शर्मा या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण ती गोलंदाजी पाहिली. पण 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून हे हायलाइट्स पाहतोय. खूप चांगलं कॅमेरावर आपण पाहतोय. खूप चांगलं लाईव्ह प्रक्षेपण 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहायला मिळते. आपल्या स्क्रीनवर आपण यंगस्टार क्रिकेट क्लब, यंगस्टार प्रीमियर लीग, आमदार चषक या स्पर्धेसाठी अनेक स्पॉन्सर्स लाभले आहेत. त्या सर्व स्पॉन्सर्स देखील आपण पाहतोय. हॉटेल संतोषी साऊथ इंडियन शाकाहारी मांसाहारी जेवणासाठी प्रसिद्ध असलेले देवगडमधील हॉटेल
तदनंतर आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता हॉटेल आराध्य क्राऊन AC नॉन AC डिलक्स रूमसाठी प्रसिद्ध स्वामी समर्थ डेकोरेटर्स, सद्गुरू हार्डवेअर्स देवगड, MK पेंटर्स, मुक्ता शेख, कवी मोलसेकर, कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरी, हॉटेल पिंकी, तेलीबंधू यांचं आहे हॉटेल, यंगस्टार प्रीमियर लीग 2026 भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तुम्हा सर्वांच्या भेटीला आली आहे. बावन्न झाल्यात 53 धावांचं लक्ष असणार आहे. AK स्पोर्ट्स वरवडे क्रिकेट संघासमोर गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. पहिलं षटक प्रांत गांधी, माफ करा पार्थ, पहिला बॉल, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मागे धावतोय. वाह, जबरदस्त क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळतंय. शेवटच्या क्षणी जाऊन तो चेंडू थांबवला, आपल्या संघासाठी धावा सेव्ह केल्यात. पहिला चेंडू चांगल्या रीतीने टाकलाय. पार्थ गांधी रत्नागिरीचा गोलंदाज आहे. सध्याच्या घडीला त्याची देखील नावाची चर्चा आहे. या वर्षीच्या अंगामध्ये पावसाळी क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळाले होते पार्थ गांधी. पहा क्षेत्ररक्षणाचा एफर्ट पहा, धावा रोखायचे आणि त्यासाठी ते प्रयत्न केले जात आहेत. चांगली गोलंदाजी आणि त्या चांगल्या गोलंदाजीला क्षेत्ररक्षणाचं पाठबळ जर मिळालं तर या मॅच मध्ये त्या धावा रोखल्या जाऊ शकतात. फुलर लेनचा चेंडू, इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड ड्राईव्ह इथे मात्र केला गेला आणि बॉल चाललाय ओव्हर द रोप. षटकार 6 धावींसाठी. नदीम यांच्या बॅटमधून षटकार येतोय. आपण ॲक्शन रिप्ले पाहतोय. ओव्हर द विकेट प्रकारची गोलंदाजी पार्थ यांची पाहायला मिळाली. और पिच बॉल होता, त्याला पाठवलं सीमारेषा पलीकडे, केला जोरदार प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार आलाय. गोवन स्ट्रायकर कॅप्टन विनंती असणार आहे टॉससाठी. या भरपूर उशीर झालाय. गती परिवर्तित, चेंज ऑफ पेस, कमी गतीने चेंडू टाकला. निश्चितच या आधीचा जो चेंडू होता तो फुलर लेनचा टाकला आणि त्यानंतर थोडस गती परिवर्तन केलं. चेंज ऑफ पेस तिचा घातक चेंडू आहे आणि ती घातकता इथे दाखवली देखील गेली. या मॅच मध्ये आपल्याला 53 धावा रोखायचे आहेत. कोणीतरी म्हटलं देखील आहे, वेळ निघून गेल्यावरती पश्चाताप करण्यापेक्षा वेळ हातात असताना योग्य प्रयत्न करणे कधीच चांगलं. आणि तो प्रयत्न केलाय फलंदाजाने. बॉल चाललाय ओव्हर द रोप, षटकार मिड विकेटच्या डोक्यावरून आलाय हा वार, सीमारेषा पार. शटॉम्पुलचा फटका पाहायला मिळाला. आखूट टप्प्याचा बॉल, शेवटपर्यंत नजर बॅटरने ठेवली. नदीम यांनी ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. त्या आखूट टप्प्याच्या चेंडूवर एक जोरदार प्रहार, जणू काही आकाशातून चेंडू थेट सीमा पार गेलाय. 6 धावांसाठी षटकार. दमदार सुरुवात पाहायला मिळते. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. नदीम स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. पार्थ यांच्यावर थोडासा दबाव असणार आहे, परंतु या दबावामधून बाहेर यावं लागेल, व्हेरिएशन दाखवावं लागेल. चांगला चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि क्रॅकिंग चौकार इथे पाहायला मिळतोय. 4 धावीसाठी फटका. कव्हर्सला जागा खाली होती आणि त्याच वेळेला तो फटका केला गेला. डीपला प्रोटेक्शन देखील नाहीये. कव्हरला जागा खाली आहे, डीपला प्रोटेक्शन देणं गरजेचं होतं, परंतु कुठेतरी चूक केली गेली आणि नतीजा तो चौकार देखील पाहायला मिळालाय. पॉवर प्ले षटक आहे. फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 स्कलच्या बाहेर आहेत आणि त्याचा फायदा बॅटर करत असताना आपण पाहतोय. यावेळेस गती परिवर्तित, परंतु फुलटॉस होता. ऑन साइडला भिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेग, सीमा पार, षटकार. थँक्यू डीसी. नो चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला गेला आणि त्याचबरोबर 6+1 एकूण 7 धावा या फलकावरती एक्स्ट्रा स्वरूपामध्ये मिळालेत. खराब चेंडू टाकला आणि या खराब चेंडूवरती तो फटका केला गेला. या षटकामध्ये 25 धावा आल्यात. 52 रोखायच्या होत्या आणि पहिल्या षटकामध्ये आपल्याला 25 धावा म्हणजे कुठेतरी गोलंदाजांनी चूक केली आहे. पहिल्या इनिंग मध्ये त्या धावा देखील नाहीयेत. एकंदरीत आतापर्यंत 3 षटकार पाहायला मिळालेत, 1 चौकार पाहायला मिळतोय. वैयक्तिक 24 या धावसंख्येवर बॅटिंग करतायत नदीम. नॉनस्ट्राईक एंडला आपण थॉमस यांना पाहतोय. 53 धावांचा पाठला करायचा. यंगस्टार प्रीमियर लीग 2026 चे दैदिप्यमान आयोजन. प्रत्येक कार्यकर्त्याची मेहनत या स्पर्धेमागे आहे. गेले कित्येक दिवस ती मेहनत आपण पाहतोय. आज हा दुसरा दिवस. यावेळेस उडवलाय, पाठवलाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. काय फटका केला जातोय पहा. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू तो डिलिव्हर केला. समोर
सरळ बॅटने तो फटका केला गेला. हे देखील महत्वाचं आहे. शॉट सिलेक्शन करणं महत्वाचं आहे आणि ते केलं देखील. योग्यरीत्या तो फटका केला गेला आणि त्या 6 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये 31 धावा. आपल्याला धावा रोखायच्या होत्या 53. काय बॅटिंग केली, काय बॅटिंगचा फ्लो तपा, अप्रतिम तो कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय. व्यावसायिक क्रिकेट सातत्याने खेळलेत आणि त्यामुळेच तो अनुभव पाहायला मिळतोय. पारकडे अनुभव कमी आहे, परंतु रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सातत्याने एक दर्जेदार क्रिकेट तो देखील खेळत आलाय. पहिल्या षटकामध्ये 31 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. म्हणजेच जिंकण्यासाठी आवश्यक असतील ते म्हणजेच फक्त आणि फक्त 22 धावा. सुमित गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. दुसऱ्या षटकासाठी सुमित यांची निवड केली गेली आहे. पहिल्या षटकात तब्बल 31 धावा कुठल्या गेल्यात. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय थॉमस डायस, मुंबईचं तुफान. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळाले. सातत्याने गेले कित्येक वर्ष जबरदस्त बॅटिंग थॉमस यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. परंतु सुमित यांना देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल, कमबॅक करावं लागेल या मॅचमध्ये. पहिल्या षटकामध्ये 31 झाले, तर यामुळेच दुसऱ्या षटकामध्ये अतिरिक्त दबाव गोलंदाजावरती असणार आहे. परंतु तो दबाव आपल्याला जुगारून इथे कामगिरी करायची आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज सुमित. चांगला चेंडू त्याच्यावरती पुन्हा एकदा फटका सजवला गेलाय. 6 धावेसाठी अलगत वार केलाय, सीमारेषा पार केलाय, षटकार आलाय. टायमिंग जबरदस्त होता, तो क्लास पाहायला मिळाला. आत्मविश्वास बरा फटका होता फलंदाज थॉमस यांचा. ते जागेवरूनच तो फटका खेळला. लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे पाठवलं. 6 धावांसाठी षटकार आलाय. त्यानंतर षटकार आणि चौकारांची भाषा बोलली जाते. प्रत्येक बॉलवर आक्रमण पाहायला मिळते. पुढचा बॉल या चेंडूवरती ट्राय करण्याचा प्रयत्न केला गेला. कव्हरचा तो फटका केला. सिंगलला प्राधान्य दिलं गेलं. या आधीच्या चेंडूवरती आक्रमक फटक्याने सुरुवात केली. तो देखील सांगतोय मी कशाला मागे राहू या क्रिकेटच्या पटलावरती. मला देखील या स्पर्धेतील सर्वोत्तम मानाची कार जिंकायची आहे आणि या कोकणातील पहिली कार मला दहिसरमध्ये देखील न्यायची आणि तो देखील आक्रमक स्वरूपाने सुरुवात करतोय. हो, चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू टाकला आणि त्यानंतर तो चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. थोडस दूरवरती राहिले आणि त्याचमुळे या चेंडूवरती धावा ज्या आहेत त्या रोखल्या गेल्यात. संख्येचं टोटल आतापर्यंत धावा बनवल्या गेल्यात 38 धावा. 52 धावा या पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या गेल्या. पुन्हा एकदा चांगला वाईट यॉर्करचा प्रयत्न इथे केला गेला आणि याच प्रयत्नामध्ये डॉट चेंडू देखील आलाय. ही जी गोलंदाजी आहे तुम्हाला पहिल्या षटकामध्ये करणं गरजेची होती. पहिल्या षटकामध्ये एक 7 ते 8 धावा जर आपण दिल्या असत्या, खर्ची केल्या असत्या, तर त्याचा नतीजा आपल्याला पाहायला मिळाला असता. एक चांगली मॅच रंगताना पाहायला मिळाली असती. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आले आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. त्यावेळेस बॅटची कट, चेंडू जाऊन थेट विसावलाय विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट. पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज नदीम बॅक टू द पॅव्हिलियन. कॅप्टन रेडी आहेत. अजय पाटील, श्रीराम फाउंडेशन ओवळा, ठाणे. चला. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतंय. गतवर्षी ज्या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावला, 2 व्हीलर बाईक जिंकली, अर्नाळा गावचा सुपरस्टार प्रशांत घरत आल्या पावली. पहिला बॉल, टायमिंग बेमिसाल, जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. अलगत वार केला, परंतु त्या अलगत वारामध्ये देखील तेवढी ताकद होती. पहा, फक्त दिशा दिली गेली आणि त्यानंतर तो चौकार देखील आला. या 4 धावेने या धावसंख्येचं टोटल वाढलं. पहिल्या 2 षटकाच्या आतमध्ये धावसंख्या जी आहे ती बनवली गेली तब्बल 42 धावा. 52 धावा या पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या गेल्या होत्या. 53 धावांचं उद्दिष्ट होतं आणि अशा वेळेला पहिल्या षटकामध्ये 31 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये चांगला प्रयत्न राहिला, परंतु दुसऱ्या षटकामध्ये देखील धावा ज्या आहेत त्या बनवल्या गेल्या. पहिल्या 2 षटकामध्ये धावा ज्या आहेत त्या 42
नदीमचा जर विचार केला तर 10 चेंडूमध्ये त्याने 30 धावा केल्या आणि 4 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. तर कोणीतरी म्हटलं देखील आहे, वादांना घाबरून नौका कधीच पार होत नाही आणि आयुष्याचा प्रखर संघर्ष केल्याशिवाय कोणाचा जय जयकार होत नाही. आपल्याला आज जय जयकार करायचा आहे आपल्या नावाचा, तर आपल्याला या मॅच मध्ये कमबॅक देखील करावं लागेल. तिसरं षटक चालू होत आहे. पहिला बॉल, बॅटचे कट, फ्लाइंग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. झेल खाली आलाय, झेल टिपला गेलाय. विकेट थॉमस डायस यांना माघारी परतवलाय पहिल्याच बॉलवर. दोन्ही कॅप्टन चला या टॉससाठी फक्त एक क्विक डिसिजन आपण घेणार आहोत वेळ वाचवण्यासाठी. 2 स्ट्रायकरचे कॅप्टन रेडी आहेत, तसेच श्रीराम फाउंडेशन ओवळा ठाण्याचे कॅप्टन रेडी आहेत आणि यंगस्टार क्रिकेट क्लबचे जुने जाणते क्रिकेटपटू अजूनही त्यांचं क्रिकेट प्रसिद्ध आहे. त्यांचं क्रिकेट काय संपत नाही, प्रेम काय कमी होत नाही. मुख्तारभाई शेख यांच्या शुभ असे होतं टॉस. नाणं आपण बनवलं हेड ऑर टेल, असाच तुम्हाला कॉल द्यायचा आहे, छापा किंवा काटा. अगदी सिंपल. ओके, कोण देईल कॉल? चला, टेल इज द कॉल अँड टेल सिटीज. नाणेफेक जिंकले श्रीराम फाउंडेशन ओवळा. अजय, आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार मी. ग्रामीण क्रिकेट सातत्याने खेळत आहे, पण आता व्यावसायिक क्रिकेट खेळण्याची संधी सातत्याने तुम्हाला सुद्धा मिळते. अनुभवाबद्दल काय सांगशील? अनुभव तसं सांगायला गेलो तर खूप चांगलं क्रिकेट होतं ओपनचं आणि माझी साईड ही या टुर्नामेंटमध्ये पूर्ण यंग साईड आहे. फक्त आमच्यामध्ये एक सिनियर खेळाडू आहे, तो म्हणजे प्रितेश जोशी. पण खेळ चांगला करण्याचा प्रयत्न करणार आम्ही सर्व आणि सगळे चांगले प्लेयर आहेत माझे. आणखीन एक तगडा स्ट्रोक बॉल थेट मुख्य मंचावर. षटकार आलेला आहे. 2 स्ट्राइकर्सला करायचे फलंदाजी. क्या कहना चाहोगे इस सीजन के बारे में? कुछ नहीं, पहला मैच है तो बैटिंग भी हमको पसंद है करने को. चलिए, ज़्यादा चर्चा न करते हुए अगले अपडेट्स के लिए तरफ बढ़ते हैं. टॉस जीतकर फील्डिंग चुनी है श्रीराम फाउंडेशन ओवळा ठाणे और बल्लेबाजी करनी है 1 स्ट्राइकर्स गोवा. लेट्स बैक टू कॉम्पिटिटिव बॉक्स. थँक यू. जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. डावकऱ्याचा बॅटर स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. विशाल यावेळेस प्रथमतः बॅटरला, त्यानंतर विकेट किपरला बेट केलं. चेंडू मागील क्षेत्रात थेट निघालाय. सीमा पार, चौकार. संघमालक आहेत आणि मांट्रेन चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजक आहेत. तर गुणाडकर साहेब, आपणास निवेदन आहे की कृपया आपण मुख्य मंचावर येण्याची कृपा करावी. धन्यवाद. विशाल यादव मॅन फ्रॉम प्रयागराजचा हा खेळाडू आहे. आता मात्र जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे. मॅच 3 षटकांच्या आतमध्ये संपवण्याचा तो प्रयत्न केला आणि मोठा तगडा आव्हान जे आहे ते प्रस्तुत केले या स्पर्धेमध्ये. या चेंडूवरती अलकाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मध्ये तो फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे विजयाची धाव जी आहे ती पहिल्या 3 षटकाच्या आतमध्येच बनवले गेले. चांगला स्टार्ट मिळाला. सुरुवातीला आक्रमक फटके केले गेले. पहिल्या षटकामध्ये 31 धावा आल्या आणि तेव्हाच वाटलं की अपोजिट संघ हा पराभवाच्या खाईमध्ये ढकलला गेला. पहिल्या 3 षटकाच्या आतमध्ये 2.4 षटकामध्येच या धावसंख्येचा म्हणजे 53 या धावसंख्येचा पाठलाग केला गेला. चांगला स्टार्ट इथे मात्र दिला होता थॉमस डायन्स आणि त्याचबरोबर नदीम धानोरी या दोन्ही खेळाडूंनी. नदीम धानोरीच्या बॅटमधून त्या 30 धावा आल्या. त्याचबरोबर थॉमसने एक षटकार जरूर लगावला. मोठी इनिंग साकारू शकला नाहीये, परंतु छोटंसं योगदान देखील महत्वाचं असतं विजयासाठी. ते योगदान त्याने देखील दिलं. त्यानंतर शेवट विशाल यादव यांनी देखील चांगल्या रीतीने केला. 10 धावा त्याच्या बॅटमधून देखील आलेत. दिलीप मेस्त्री साहेब यांचं आगमन झालंय, त्यांना विनंती करतो त्यांनी देखील आमच्या क्रीडा मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं. आपल्याला पाहायला मिळत आहेत. AK स्पोर्ट्स वरवडे टीमसाठी खेळत असताना या बॉलला कव्हर्सच्या दिशेने अतिशय दर्जेदार स्ट्रोकसाठी त्यांनी खेळलं आणि फटाफट रन बनवताना पाहायला मिळाले. सुरुवातीपासून तुटून पडले अक्षरशः
या फुलटॉसला देखील दिशा दिली, सीमारेषच्या पलीकडे पाठवताना पाहायला मिळाले. लांब लांबवरचे फटके त्यांनी खेळले, काही आकर्षक फटके खेळले आणि त्याच्यामुळे या मॅचला सहजासहजी तिसऱ्याच ओव्हरमध्ये AK स्पोर्ट्स वरवडेने जिंकलंय. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नदीम धानोर यांना दिला जाईल. पुढल्या दोन्ही टीम चला मैदानात. तत्पूर्वी संघमालक अच्युत कदम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान होतोय. मी आजचे बड्डे बॉय आमचे नगरसेवक सन्मान्य संतोषी तारे यांना विनंती करतो, त्यांचे शुभ हस्ते. वरवडे हा संघ त्या ठिकाणी उपस्थित असतो. प्रीमियर लीग धन्यवाद. कसे आयोजन चलिए नदीम धनोरी, आप आइए. आपका प्लेयर ऑफ द मैच का खिताब आपको लेना है. रेयांश धुरत, जिनकी ओर से हमें टी शर्ट स्पॉन्सर हुई है, हमारे साथ है. और नातन जी हिप्परकर, महाराष्ट्र पुलिस और यंगस्टर क्रिकेट क्लब के बेहतरीन खिलाड़ी, इनके शुभ हाथों से नदीम धनोरी को दिया जाएगा मैन ऑफ द मैच का पुरस्कार. वॉट अ प्लेयर ही इज. 10 गेंदों में 30 रन, ISPL का एक्सपीरियंस, आज देवगढ़ में क्रिकेट का खेल इनके ओर से ऑडियंस को दिखाई दिया. और 3 ओवर में 52 रनों का टारगेट उन्होंने चेस किया है. नदीम, रेडी ग्रामस्थांच्या वतीने आम्हाला ही ट्रॉफीज पुरस्कृत झालेली आहे आणि रेयांश धुरत यांच्या वतीनं ही जर्सी पुरस्कृत झालेली आहे. नदीम, फीलिंग बहुत अच्छी होती है जब आप मुकाबला जीतते हो, लेकिन लगभग एक तरफा मुकाबला था और स्कोर इतना ज़्यादा नहीं था, तो माइंडसेट वही था कि अटैक करके खेलना है. जी हाँ, जिस हिसाब से यहाँ पे जो ग्राउंड सजाया गया, विकेट है, लाइट है और बॉल तो बहुत ही शानदार है, तो उस हिसाब से ये स्कोर थोड़े कम थे. तो हमें पहले फील हो गया था कि हम अगर अटैक करेंगे तो बॉल बाउंड्री के बाहर जाने वाला है, और वही प्लान के साथ हम ग्राउंड पे उतरे और एग्जीक्यूट हुआ और फाइनली हम 3 ओवर में वो चेस किया. टीम मन के मुताबिक मिली है, क्योंकि जब टीम में बेहतरीन खिलाड़ी रहते हैं तो थोड़ा प्रेशर भी बिल्टअप होता है, अपने खेल पर उसका ज़रूर इम्पैक्ट पड़ता है. तो क्या कहना चाहोगे आपके टीम के बारे में? एक बैलेंस टीम है और अगले मुकाबले के लिए एकदम पूरा बॉन्डिंग ओके. बिल्कुल टीम एकदम बैलेंसिंग है. नीलेश भाई जब ISPL से मैं उनमें चेन्नई सिंघम में जुड़ा था, तब से फिर लास्ट अभी 2-3 महीने पहले देवगढ़ में एक टूर्नामेंट हुआ था, हम फाइनल में रनर्स हुए थे, तो वहाँ भी मतलब नीलेश भाई ने टीम तैयार की थी और यहाँ भी. तो एक बॉन्डिंग बनी हुई है सबकी, सब खिलाड़ी एक दूसरे को जानते हैं और पहचानते हैं, तो उस हिसाब से हम